एक अनोखं राजकारण जे आजपर्यंत कुठल्याही राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये घडतं. सगळी भाकीतं, सगळे जे काही आराखडे बांधलेले होते ते सगळे आराखडे काल फोल ठरले आणि मुख्यमंत्री पदाची माळ ही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये पडली. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आपण म्हणूया उद्धव ठाकरे हे पाय उतार झाले. भूषण शिंदे आत्ता प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलूया. भूषण, उद्धव ठाकरे आत्ता कार्यकर्त्यांशी बोलतायत, पदाधिकाऱ्यांशी बोलतायत, सेना भवनामध्ये आहे, काय सांगता येईल? नक्कीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला ज्या प्रकारे फटका बसला बंडखोरीमुळे त्यामुळे त्यांना सत्तेवरून पाय उतरवावे लागले. यानंतर उद्धव ठाकरे अत्यंत ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. ते आज सेना भवनात आलेले आहेत, आपल्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहेत, त्यांच्याशी बातचीत करत आहेत, त्यांच्याकडून सर्व विषय समजून घेत आहेत. अशा प्रकारे त्यांचे एकंदर हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो आज इथं पार पडत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे इथून निघणार आहेत माथेरान जाण्यासाठी. नक्कीच भूषण, जसं तू आत्ता म्हणालास, ज्या पद्धतीनं हे जे काही आमदार फुटले शिवसेनेमधून, ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतरचं सगळं नाट्य आपण सगळ्यांनी बघितलं. आज ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे ऍक्टिव्ह मोडमध्ये, तू आत्ता म्हणालास की ऍक्टिव्ह मोडमध्ये हे आहेत. हाच ऍक्टिव्ह मोड जर काही काळापुरता किंवा काळाआधी आला असता तर कदाचित आत्ताचं हे सगळं नाट्य संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं ते अनुभवायला मिळालं नसतं, असं म्हणता येईल का? नक्कीच अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. मात्र याचं सर्व खापर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन हे संपूर्ण भाजपवर पडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर एकनाथ शिंदे यांना असं मुख्यमंत्रीपद दिलं, ते जर आधी दिले असते, आपली जर बातचीत झाली असती 2.5 वर्षापूर्वीचं आपलं जे एक संपूर्ण स्वरूप ठरलं होतं सरकारचं, ते जर तेव्हा पार पाडलं असतं तर अशा प्रकारची वेळ आली नसती. अशा प्रकारे त्यांनी आपलं भूमिका स्पष्ट केलेली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेचे आत्ता आपल्याला सेना भवनामध्ये आलेले दिसत आहेत. एकूणच जे काही चित्र महाराष्ट्रामध्ये आहे ते शिवसैनिकांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. उद्धव ठाकरेंच्या बाजूने अनेक वेळेला बोललं जातंय आणि हा सगळ्याचा जो काही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो आपल्याला पाठपुरावा म्हणता येईल तो शिवसेना कशा पद्धतीने करेल, पदाधिकारी, आणि येणारा जो काळ आहे तो पदाधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते कशा पद्धतीने लावून धरतील असं एकूण वातावरण तिथलं वाटतंय. नक्कीच शिवसैनिकांमध्ये नेहमीच उत्साह असतो. शिवसैनिकांची खासियतच आहे ते प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये शिवसेनेच्या पाठीशी किंवा शिवसेना पक्षप्रमुख असते त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांची खासियतच आहे. त्यांनी प्रचंड धीर दिलेला आहे. उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही हा लढा चालू ठेवावा आणि ज्या प्रकारे बंडखोरी झाली त्या बंडखोरांना आपण धडा शिकवू, त्यांना एकंदर राजकीय जो काही धडा आहे तो आपण शिकवू, अशा प्रकारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे काही सगळा गट होता तो शिवसेनेतून बाहेर पडला, त्यांचं म्हणणं एकच होतं की आमची जी नाराजी आहे ती दोन गोष्टींबाबत. एक तर शिवसेनेनं सोडलेलं हिंदुत्व, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांनी जी हातमिळवणी केली ती एक गोष्ट त्यांच्या नाराजीचा भाग होती, आणि दुसरी जी नाराजी होती ती पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्यावरती होती. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, कामं होत नाहीत. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्या पाठीमागचा पुढचा एक भाग होता तो म्हणजे निधीचा. हा निधी, जास्तीत जास्त निधी हा राष्ट्रवादीकडे चाललाय आणि आम्हाला काही मिळत नाही, अशा पद्धतीची नाराजी होती. त्याबाबत तिथे आता काही चर्चा होतीये का? याबाबत चर्चा झाली नसली तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती जे आरोप झाले होते की ते निधी देत नाही, ते वेळ देत नाही, तशी याला संपूर्ण उद्धव ठाकरे यांनी पेटावून लावलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा आजारपणाचा काळ जर सोडला तर ते सर्वांच्या भेटीगाठी घेत होते, आणि निधी जर म्हणत असाल तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक मंत्र्यांनी स्पष्ट केलं की प्रत्येक मंत्र्याला किती निधी दिला आणि किती त्याची आकडेवारी देत त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. अशा प्रकारे जर हा संपूर्ण संवाद पाहिला तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेशर टॅक्टिक करण्याची पद्धती होती ती. नक्कीच भूषण, थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नवं सरकार आणि नवं भविष्य याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत. आपला जो आजचा मुख्य कार्यक्रम आहे, महाराष्ट्रातनं दिग्गज ज्योतिष आता या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांची सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. स्टुडिओमध्ये आत्ता माझ्यासोबत आहेत पुण्याचे प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ वासुदेव सत्रे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर, पुण्यामध्ये आहेत सिद्धेश्वर मारटकर आणि साताऱ्यामध्ये आहेत रमणलाल शहा. या सगळ्यांसोबत मी आता चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा
तुम्हा सगळ्यांचं साम टी व्हीच्या या विशेष कार्यक्रमात, विशेष भागात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. नवं सरकार आणि नवं भविष्य याबाबत आत्ता आपण चर्चा करणार आहोत. पण सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तुम्ही चुकलात. भविष्य आणि या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात काहीतरी घडलंय. जो आराखडा आज आपण सगळेजण पाहतोय हा महाराष्ट्रात कधीच कोणीच वर्तवला नाही. कुठल्याच सत्तांतर होईल असं अनेकांनी म्हटलं. आमच्या कार्यक्रमात देखील अनेक भविष्य वेत्यांनी म्हटलं होतं की सत्तांतर होतील, बदल घडतील, हे सगळं ठीक आहे. पण एकनाथ शिंदेंच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ मिळेल किंवा माळ पडेल असं कोणीही भाकीत वर्तवलं नाही. काय सांगता येईल? सिद्धेश्वर मारटकर, तुमचं म्हणणं काय? नमस्कार. मागे सांगितल्याप्रमाणे पुन्हा मी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आम्ही जो काय अंदाज वर्तवतो हा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वर्तवत असून कुठल्या पक्षाची बाजू घेऊन आपण या ठिकाणी आपलं वक्तव्य करणार नाही. सकाळच्या त्या आवृत्तीमध्ये आपण याचा उल्लेख केला होता की एकनाथ शिंदे यांची धनुरास आहे. राशीस्वामी गुरु आता बलवान असल्यामुळं त्यांना मोठ्या पदाची संधी मिळू शकते असं आपण त्याच्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे. त्या जोडीला आमचा एक अंक आहे ज्योतिषज्ञान म्हणून, तर त्याच्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर असा अंक आम्ही जानेवारीमध्ये प्रकाशित केला. त्यामध्ये जून आणि जुलै ह्या महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होईल, मोठी उलथापालथ होईल, सत्तांतर होण्याची शक्यता आहे असं स्पष्ट उल्लेख. मारटकर, नक्की मला हे तुमचं म्हणणं मान्य आहे की सत्ता बदल होईल, सत्तांतर होईल असं तुम्ही सगळेजण म्हणत होतात. माझा प्रश्न मूळ होता की एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पद येईल हे आपण सगळेजण एक आराखडा सगळ्यांनी बांधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. मात्र काल जे काही घडलं त्याबद्दलचं वक्तव्य कुठेच कधीच कोणाच्या तोंडून आलं नाही. त्याला कारण आपल्याला काय सांगता येईल? नाही, आपण ग्रहयोगाचा विचार करून सध्याच्या घडामोडीचा काळ त्या नेत्याला कसा असेल याचा अंदाज आपण बांधतो. आणि आपण सकाळच्या त्या दैनिकामधून आपण असा स्पष्ट उल्लेख केला आहे की हा काळ एकनाथ शिंदेसाठी अनुकूल असल्यामुळं मोठ्या पदाची त्यांना संधी मिळेल. आता त्याच्यामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री म्हटलेलं नाही आपण, पण हा काळ त्यांच्यासाठी चांगला आहे हे आपण सांगितलं आहे. नक्कीच. डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्या बरोबर आहेत. मारटकर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. डॉक्टर विजय चाटोरीकर आहेत. डॉक्टर विजय चाटोरीकर, काय सांगता येईल ही जी माळ एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडलेली आहे त्याबद्दल? चाटोरीकरांशी आपला संपर्क तुटलाय. आपल्यासोबत आता वासुदेव सत्रे स्टुडिओमध्ये आहेत. सत्रे, काय सांगता येईल तुम्हाला की कशा पद्धतीचं हे सगळं राजकारण आत्ता जे चालू आहे आणि याबाबत जसं आत्ता मारटकर म्हणाले की भविष्य आम्ही वर्तवलं होतं, सत्ता बदल होईल, एकनाथ शिंदेंचे ग्रह जे आहेत हे खूप तगडे आहेत, काय सांगता येईल? सगळ्यात आधी तुम्ही जे बोललात की तुम्ही चुकलात, तर याचं उत्तर देईल मी. जसं आत्ता मारटकर सर म्हणालेत की शिंदेंसाठी जी आहे, एकनाथ शिंदेंसाठी आताची जी ग्रह परिस्थिती आहे ती अनुकूल आहे असं आम्ही वर्तवलं होतं, बरोबर. पण पत्रिकेच्या बाबतीत ढोबळमानाने अंदाज व्यक्त केल्या जातात. आता तुम्ही यात पुढे म्हणाल की कोणाला कोणतं पद मिळेल हे पण तुम्ही वर्तवलं नव्हतं, की गृहमंत्री कोण होईल ते तुम्ही सांगितलं नव्हतं. गृहमंत्री दुसरेच झाले, बरोबर. सहकार मंत्री जर दुसरेच झाले, असं एकूण एक जर का तुम्ही म्हणाल बाळाला जन्म घातल्यावर बाळ इंजिनियरच होईल की डॉक्टर होईल की त्याचं नाव कशावर, मला ही सगळी गोष्ट मान्य आहे. पण अपेक्षितच नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी या अपेक्षितच नसतात, ते आम्हालाही माहिती आहे. मात्र त्यातला जो सगळ्यात मुख्य भाग होता की एकनाथ शिंदेंचं नाव हे गेल्या 10-15 दिवसांपासून 20 दिवसांपासून आपण बघतोय की टीव्ही स्क्रीनवरती आहे. मग तो देश पातळीवरचा असेल, प्रादेशिक पातळीवरचा असेल, अगदी छोट्या छोट्या सोशल मीडियापासून सगळीकडे एकनाथ शिंदे गाजतायत. तरी सुद्धा हे भाकीत वर्तवलं गेलं नाहीये. याबाबतचा माझा प्रश्न होता, काय सांगाल? बघा काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की काळ चांगला आहे, पण या पुढचं आता भाकीत तुम्हाला सांगतोय की पत्रिकेमध्ये यांच्या पितृदोष सुद्धा आहे आणि स्त्री दोष सुद्धा आहे. राशीनुसार यांना आता 4था गुरु आहे, ठीक आहे. तर येणारे 6 ते 7 महिने यांच्यासाठी जे आहेत ते अतिशय कसोटीचे असतील. मुख्यमंत्री पदाचा जो मुकुट आहे
तो यांनी हिरेजडित करावा की त्याला काटेरी ठेवावं, हा यांच्यासाठी अतिशय निर्णायक असा काळ आहे. हे बाकीत मी आताच सांगतोय, परत आम्हा ज्योतिषांवर आरोप करू नका की तुम्ही चुकला नाही, तुमच्यावरती आरोप नाही, पण हे कोणी सांगू कसं शकलं नाही हे एक आश्चर्य वाटतं. रमणलाल शहा साताऱ्यातून माझ्यासोबत आहेत. रमणलाल शहा, तुमचं म्हणणं काय? आपण परवाही एक कार्यक्रम केला होता, त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीचा कुठे उल्लेख आलेला नाही. मात्र ही जो काही एक मोठा बदल, कारण या धक्क्यातून ना आता कोणी सावरत नाहीये. म्हणजे अगदी सर्वसामान्य जनता सोडा, पण अगदी राजकीय नेते सुद्धा कदाचित या धक्क्यातून अजून सावरले नसतील. दस्तूरखुद्द भाजपमधले सुद्धा नेते सावरले नसतील. काय सांगता येईल? ऐकून घ्या की देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होतील हे भविष्य संपूर्ण चुकलं नाही. त्यांचा गुरु अंकुल आहे म्हणून आपण सांगितलं, पण त्यांना 7.5 चालू आहे. त्याच्यामुळं एक पायरी आपल्याला खाली यावं लागेल. आता दुसरी एक माहिती सांगतो. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या शेकडो पत्रिका आहेत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांच्या शिवाय या शिवसेनेतले जे बाकीचे लोक आहेत ते इतके बाजूला राहिलेले आहेत. पण ज्याप्रमाणे राष्ट्रवादीतले, काँग्रेसमधले, भाजपमधल्या लोकांची सतत समोर लोकांचे असायचे, तसे या ठिकाणी एकनाथ शिंदे नव्हते. आता मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही पक्ष सत्तेवर येऊ दे, एकनाथ शिंदे यांचे ग्रह इतके बलवत्तर आहेत. शुक्र उच्च राशीत आहे, मंगळ उच्च राशीत आहे, राहू उच्च राशीत आहे, केतू उच्च राशीत आहे, शनी स्वग्रहीच आहे आणि गुरु स्वग्रहीच आहे. इतके ग्रह बलवान असल्यामुळे आगामी राजकारणात कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी एकनाथ शिंदेना डावलून या महाराष्ट्रात आगामी काळात राजकारण होणार नाही. फक्त इतके दिवस. खूप महत्वाचा मुद्दा आहे शहा सर, खूप महत्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदेंना डावलून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये होऊ शकणार नाही. आता सत्रे असं म्हणाले की काटेरी मुकुट जो आहे एकनाथ शिंदेंच्या डोक्यावरती, हा काटेरी करून घ्यायचा की तो हिरे जडित असावा पुढच्या काळामध्ये, हे सर्वस्वी एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये आहे. त्याबाबत तुमचं मत काय? एकनाथ शिंदेच्या सर्वस्वी एकनाथ शिंदेच्याच हातामध्ये आहे की हा मुकुट काटेरी करून घ्यायचा की तो हिरे जडित ठेवायचा? दोन गोष्टी सांगतो की हे सगळे समोर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कधीही राजकारण या टीव्हीवर हे सगळे लोक नेते म्हणून कधी पुढे आले नाही. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे किंवा ह्या सगळे लोक बाकीचे त्यांचं बोलणं थोडंसं आपल्याला ऐकायला येत नाही. आपण तो प्रयत्न करूया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा. पुन्हा एकदा मी सिद्धेश्वर मारडकर यांच्याकडे जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे की मातोश्री किंवा एकूणच शिवसेनेचं जे राजकारण आहे, शिवसेना आहे, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, संपूर्ण पुढचा जो काळ आहे, या पुढच्या काळावरती प्रश्नचिन्ह असं आहे की शिवसेनेचं पुढं काय होणार, कशा पद्धतीनं शिवसैनिक जे दोन गट आत्ता आपल्याला शिवसेनेमध्ये पडलेले दिसत आहेत, एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट, हे गट भविष्यात एकत्र येण्याची शक्यता आहे का? कारण शिवसेना अजून या लोकांनी सोडलेली नाही, शिंदे गटाने सोडलेली नाही. त्या म्हणतात की आम्ही शिवसेनेचेच आहोत. मारटकर, काय सांगता येईल? नाही, याच्यामध्ये आता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायदेशीर घडामोडी आपल्याला बघायला मिळतील. खरी शिवसेना कोणाची, याच्यावरती पक्षाची घटना आणि एकूण विधानसभेची घटना, याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो. परंतु माझ्या मते आत्ताचा जो काळ आहे हा उद्धव ठाकरेंना का प्रॉब्लेम आला याचा आपण विचार करायला पाहिजे. बरं, तर उद्धव ठाकरेंचं कन्या लग्न आहे आणि अष्टमात मंगळ, हर्षल आणि राहू असे ग्रह असल्यामुळं आत्ता उद्धव ठाकरेंवरती ही परिस्थिती आलेली आहे. आता मंगळ आणि हर्षलचा रोल हा कायमचा नसतो, हा अचानक, आकस्मिक आणि एक घाव दोन तुकडे करणार असतो. बरं, त्या ह्या ज्या घटना आहेत, हा पक्षाची फूट पडली हे 100% खरं आहे. परंतु दशमामध्ये शनी आहे. कायदेशीर लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा राहील. 23 ऑक्टोबर नंतर शनी मार्गी होतो आणि शिवसेना जुना पक्ष हा उद्धव ठाकरेंच्याकडेच राहील.
आणि यांना बंडखोर गट म्हणून त्यांना वेगळं अस्तित्व त्यांना करावं लागेल. म्हणजे शिवसेना कदाचित बंडखोरांना सोडावी लागेल आणि पुढची खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या हातात राहू शकते. खूप असं महत्वाचा दिसतंय. मुद्दा मला वाटतो की पुढची खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्याच हातामध्ये राहील. कारण अगदी आपण काही दिवसांपूर्वीचा जर सगळा आढावा घेतला तर अगदी शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्यावरती सुद्धा हक्क दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला होता. सत्रे माझ्यासोबत आहेत. सत्रे, काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाबद्दल? नक्कीच की उद्धवजींकडेच ही शिवसेना राहील, मात्र त्याचं जे बलाबल जे आहे ते कमकुवत झालेलं असेल आणि त्यांना ते बलाबल पूर्वीसारखं करायसाठी आता जसं मारटकर सर म्हणाले की ऑक्टोबर नंतर हळूहळू त्यांच्या पक्षाला जे आहे ते बळ मिळायला सुरुवात होईल. पण ऑक्टोबरपर्यंत मुख्य आपलं उद्धवजींसाठी सुद्धा आत्ताचा जो काळ आहे त्यांच्या वैयक्तिक पण आणि प्रकृतीसाठी सुद्धा आणि त्यांच्या पक्षासाठी सुद्धा हा काळ जो आहे येणारा हा खरोखर म्हणजे त्रासदायक, थोड्या प्रमाणात क्लेशदायक म्हणू शकतो आपण. नक्कीच खूप महत्त्वाची चर्चा. नवं सरकार नवं भविष्याच्या माध्यमातून पुढचा जो संपूर्ण काळ आहे हा संपूर्ण काळ कसा असणार आहे, एकूणच राजकारणासाठी असेल, राजकीय पक्षांसाठी असेल, राजकीय नेत्यांसाठी असेल, हा संपूर्ण काळ कसा असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातले दिग्गज ज्योतिषी आता माझ्यासोबत कार्यक्रमात आहेत. पण नवं सरकार नवं भविष्य या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. खूप महत्त्वाची चर्चा. मी पुन्हा एकदा सिद्धेश्वर मारटकर जे पुण्यामध्ये आता स्टुडिओमध्ये आहेत आमच्या, त्यांच्याकडे जाणार आहे. काल संध्याकाळी ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष किंवा महाराष्ट्राच्या मनामध्ये एक गोष्ट होती आणि ती गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार. मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच जाहीर केलं की मुख्यमंत्रीपदी हे एकनाथ शिंदे असतील. देवेंद्र फडणवीस यांची पत्रिका काय सांगते? मारटकर सर, 7:30 पण चालू आहे. दुसरी गोष्ट त्यांचा रवी करकर आहे. हा, आवाज येतोय? बोला बोला बोला. आवाज येतोय? हो, हां, देवेंद्र फडणवीस यांचं कुंभरास असून रवी कर्क राशीमध्ये आहे आणि गुरु त्यांचा तुळ राशीमध्ये आहे. कुंभ राशीला सध्या 7:30 आहे आणि गुरु त्यांच्या मूळ गुरुच्या षडाष्टका योग असल्यामुळे त्यांना आता दुय्यम भूमिका घ्यावी लागली. परंतु माझ्या मते पुढच्या काळामध्ये जसं आता राहिलेलं 2.5 वर्ष याच्यामध्ये विभागणी होऊ शकते. म्हणजे 1.25 वर्ष एकनाथ शिंदे आणि शेवटचा काळ निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी वर्षभर पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी खूप शक्यता महत्वाचा मुद्दा आहे सर, खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच बाबतीत मी विचारणार आहे राजकुमार शर्माजी. आता त्यांचं आपण स्वागत करूया. आमच्या बेलापूरच्या स्टुडिओमध्ये राजकुमार शर्माजी आलेले आहेत. सर, स्वागत है आपका. अभी अभी मारटकर सर जी ने बोला यहाँ पे कि हो सकता है भविष्य में कि 1 साल एकनाथ शिंदे जी और 1 साल देवेंद्र फडणवीस जी सीएम पद पर बैठे. आपको क्या लगता है? देखिए, कल जो घड़ामुड़ी आपके सामने हुई, आपने देखा कि किस तरह का वातावरण बना हुआ था जी. मगर कल के मुहूर्त को लेकर भी हमने इसके इधर आज डिस्कस करेंगे, क्योंकि कल का मुहूर्त बहुत इम्पोर्टेंट है कि कल 7 बजे से लेकर 7:30 तक जो हुआ उसके ऊपर चर्चा करना भी, मेरे जितने भी मित्र बंधु बैठे हुए हैं ज्योतिषाचार्य, उनको मैं पहले नमस्कार करता हूं और उस मुहूर्त पे भी बहुत चर्चा करना जरूरी है. अब आपने देवेंद्र फडणवीस की कुंडली का जो अध्ययन पूछा है, तो उसके ऊपर जो अभी मेरे मित्र ने बोला, पूना वाले ने, मैं उसके साथ में 60% सहमत हूँ, 40% असहमत हूँ. क्योंकि यहाँ पर देवेंद्र फडणवीस की जब हम कुंडली का अध्ययन करते हैं, वो सही बात है, उनकी कुंभ राशि है, केतु की महादशा चल रही है, मगर आज की अगर हम बात करें तो मित्रों एक बात ध्यान रखो, ये हो सकता है कि भारतीय जनता पार्टी की दिल्ली की टीम ने एक ऐसा, क्योंकि यहाँ पर राजनीति ही की बात कर रहे हैं, दिल्ली की राजनीति ने, दिल्ली की हाईकमान ने ये बात निश्चय की हो कि 11 तारीख अभी तक पड़ी है. यहाँ पर अगर सुप्रीम कोर्ट किसी भी तरह का रिजेक्शन करती है तो पॉसिबल है कि महाराष्ट्र में नए रीति से इलेक्शन हो जाएं. यानी ये 40 लोग जो बाहर बैठे हैं, अगर इनका रिजेक्शन हो जाता है तो क्योंकि देवेंद्र की कुंडली में तो राजयोग, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की 11 तारखेला जो निकाल येणार आहे या निकालावरती पुढचं भविष्य अवलंबून आहे.
सत्रे सर, काय सांगता येईल, जसं आता सरांनी म्हटलं की कालचा मुहूर्त खूप महत्त्वाचा होता. संध्याकाळी ज्या पद्धतीनं हे सगळं जाहीर झालं, त्यानंतर शपथग्रहण समारंभ झाला आणि अगदी थोडक्यात हा शपथविधी समारंभ झाला, आपण सगळ्यांनी बघितला. काय सांगता येईल कालच्या संध्याकाळच्या मुहूर्ताबद्दल आणि हे सगळे जे काही संकेत आहेत, हे संकेत कशाचे आहेत? बघा, कारण आता 11चं जे मुहूर्त निघालंय कोर्टाचं, तसंच दुसरं पण एक मुहूर्त आहे 12ला शनी परत मकरेत येतो आहे, बरोबर. आणि कुंभेला आता शनी आहे. तर आता सर जे बोलले ती पण शक्यता नाकारता येत नाही, कारण मग आम्ही जसं बोललो की येणारे 6-7 महिने जे आहेत शिंदे साहेबांसाठी अतिशय कसोटीचे आहेत. कुंभेला शनी एकदा मकरेत आला, आता कुंभेमध्ये आहे तर तो उच्चेमध्ये आहे. कदाचित मकरेत आल्यावर त्याची जी ऊर्जा जी आहे ती काही प्रमाणात कमी होईल, काही प्रमाणात. तर तोपर्यंत जर का कदाचित निर्णय बदलला, कारण शनी जो आहे हा न्यायाची देवता आहे. सर्वसाधारण लोकांना फक्त हेच माहिती आहे की शनी ऍक्सिडेंट करतो किंवा ऍक्सिडेंट पासून वाचवतो, पैसे देतो किंवा पैसे घेतो, पण शनी जी आहे ही मुळात न्यायाची पण देवता आहे. आणि योगायोगाने 11 तारखेचं सुप्रीम कोर्टाचं पण मुहूर्त आलेलं आहे. महत्वाचं. तर कदाचित तोपर्यंत शनीने जर का काही न्याय केला, तर जसं आपल्याकडे महाराष्ट्रात आम्ही ज्योतिषी आहोत तुमच्यासाठी, तसे दिल्लीमध्ये पण काही ज्योतिषी तज्ज्ञ असतील सल्ला देणारे, तर कदाचित त्यांनी पण तो सल्ला दिला असावा की तुम्ही 12 पर्यंत शनीच्या मकरेत यायची वाट बघा. रमणलाल शहा सर काय सांगतील? साताऱ्यामध्ये बसलेत रमणलाल शहा सर. सर, तुम्ही काय सांगाल या सगळ्या मुद्द्यावरती? तुमचं काय म्हणणं? की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची पत्रिका बलवान आहे. तेव्हा काहीही झालं तरी त्यांच्या जे पद आहे त्या पदाला अजिबात धोका नाही. ग्रह मूळचे बलवान असले आणि 2 पत्रिका असतात, एक मूळचे ग्रह, हे मूळचे ग्रह इतके बलवान आहेत की बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टींनी, आता नवीन ग्रह पद म्हणल्यानंतर अडचणी असतील, परंतु ते अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर या दोघांच्या नेतृत्वाखाली या सरकारला कुठलीही अडचण येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की खरं तर मी हा सगळ्यांसाठीच पुन्हा एक प्रश्न विचारतोय. आत्ता जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर शिवसेनेसारखा महाराष्ट्रातला एक बलाढ्य पक्ष या संपूर्ण चित्रामध्ये कुठेतरी बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतंय, किंवा राजकारणातून तो भविष्यात बाहेर पडेल की काय, एवढ्या पद्धतीची चित्र आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी आहे. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे पुन्हा एकदा शिवसेनेची मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न करतायत. 2.5 वर्षाचा काळ आत्ता हातामध्ये आहे. 2024ला पुढच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांपर्यंत ही मोर्चे बांधणी शिवसेनेला करावी लागेल. आज जे काही 40-50 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले ते पुन्हा येणार नाहीत, हे तर स्पष्ट संकेत किंवा आपल्याला म्हणता येऊ शकतं, पण तरीसुद्धा राजकारण आहे, पण आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं. म्हणजे पुन्हा टीम नवी उभी करणं आलं, नवे नेते उभं करणं आलं, नवी समीकरणं उभं करणं आलं. या सगळ्यासाठी उद्धव ठाकरेंना भविष्यात किती यश येईल तुम्हाला काय वाटतं? मारटकर सर, तुम्ही सांगू शकता पहिल्यांदा. हां, याच्यामध्ये आता बघा, एक लक्षात घ्या की प्रॅक्टिकल सुद्धा महत्त्वाचं आहे की 2024च्या नोव्हेंबरला निवडणुका आहेत. आता बंडखोरांचा एक महत्त्वाचा उद्देश काय होता की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बाहेर पडलो, बरोबर, पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे. त्या बंडखोरांच्या मध्ये पुन्हा फूट पडणार आहे. मोजके काही लोक शिवसेनेतून बाहेर राहतील जे उद्धव ठाकरेंना नको आहेत, आणि बाकीचे लोक निवडणुकीच्या आधी काही दिवस पुन्हा शिवसेनेमध्ये येतील. म्हणजे याच्यातला 75% शिवसैनिक आमदार हे पुन्हा शिवसेनेमध्ये किती येतील. पर्सेंट आणि ही पुढची शक्यता निवडणूक तुम्हाला वाटते लढवतील. की शिवसेना आत्ता जे फुटलेले आमदार आहेत ते पुन्हा शिवसेनेत जातील? ही शक्यता किती पर्सेंट वाटते? 90% आहे, 99% आहे. 99%. राजकुमार शर्माजी, तुम्हाला काय वाटतं? 99% जसं आता मारटकर सर म्हणतायत की आता जे फुटलेले आमदार आहेत त्यातले काही आमदार हे शिवसेनेमध्ये परत जातील, आणि जे शिवसेनेला नको आहेत म्हणा किंवा उद्धव ठाकरेंच्या सर्कलला नको आहेत म्हणा किंवा उद्धव ठाकरेंना नको आहेत म्हणा, ते येणार नाहीत, पण त्यातले बरेचसे आमदार पुन्हा जाऊ शकतात पुन्हा शिवसेनेमध्ये आणि पुन्हा शिवसेना उभी राहू शकते. काय सांगता येईल राजकुमार शर्माजी? देखिए, यहाँ पर 2 बातें ध्यान रखिए. माधव देशपांडे से लेकर छगन भुजबल तक और अब एकनाथ शिंदे तक अगर हम बात करें, जब जब बंडखोरी हुई तब तब शिवसेना ज्यादा मजबूत हुई.
मराटकर साहब के साथ में मेरी बहुत सी सहमतियां पहले भी बहुत से शोज पर रही हैं। आई अप्रिशिएट हिज नॉलेज। और यहाँ पर महाराष्ट्र की कुंडली का अध्ययन करते हैं, शिवसेना की कुंडली का अध्ययन करते हैं, शिवसेना की जब और उद्धव ठाकरे की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं, शिवसेना की कुंडली 19/6/1966 मिथुन राशि। और क्योंकि यहाँ पर कुंडली और डेट ऑफ बर्थ का वर्णन करना बहुत जरूरी इसलिए भी पड़ जाता है ताकि हमारे दर्शकों को यह एहसास हो कि कहीं ये शो जो है किस चीज पे आधारित है। ज्योतिषी तो बहुत हैं आज के दिन, पर उनके पास ज्ञान कितना है, ये एक बहुत बड़ा प्रश्न आज के युग में लोगों के सामने पड़ा हुआ है। इस वक्त बुध की महादशा, बुध जो है वो चंचल ग्रह है, बुध नपुंसक ग्रह है। शिवसेना की कुंडली में इस वक्त बुध की महादशा लगी हुई है, मिथुन राशि का स्वामी बुध है, और इस वक्त महाराष्ट्र की कुंडली में केतु की महादशा लगी हुई है। ये सारे समीकरण अगर हम पकड़ लेते हैं तो जो मराटकर साहब ने 99% बोला है, शायद वो ओवर कॉन्फिडेंट हो गए। यहां पर मैं ये बात कहना अनिवार्य समझता हूं कि इन लोगों में क्योंकि अभी तक तो ये सवाल ही नहीं उठता है, सवाल ही बहुत बड़ा उठता है कि क्या धनुष्वान शिंदे को मिलेगा कि नहीं। इसमें भी 2 महीने लगेंगे। डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्यासोबत आहेत औरंगाबादवरून। हाच प्रश्न मी त्यांना विचारतोय, सर तुम्हाला काय वाटतं, जसं आता मारटकरांनी म्हटलं की 90% 99% त्यांना असं वाटतंय की जे फुटलेले आमदार आहेत त्यातले अधिक आमदार जे पुन्हा जाऊ शकतात शिवसेनेमध्ये आणि पुन्हा शिवसेना उभी राहू शकते। तुम्ही काय सांगू शकाल या सगळ्या संदर्भात? एक सांगू का प्रशांत? पहिली गोष्ट, सर्व ज्योतिषांना मान्यवरांना माझा नमस्कार। पण सुरुवातीला सांगतो की जसं मारटकर सरांनी सांगितलं की 90% किंवा 99% लोक हे शिवसेनेवर वापस जातील, पण तसं होणार नाही। याच्या आधी असे जेव्हा बंड झालं होतं राजीव गांधीच्या काळामध्ये 89ला, आणि तेव्हा व्हीपी सिंगला बाहेरून पाठिंबा काँग्रेसनं दिला होता, आणि त्याच्यानंतर तो बंड स्वतः 1 वर्षानंतर पाठिंबा स्वतः राजीव गांधीने काढून घेतला होता तेव्हा। त्याच्यामुळे असं सगळ्यांना वाटतं की जेव्हा बंडखोर शासन येतं त्यानंतर तिथे कधीतरी हालचाल होत असते आणि ते पुन्हा पराभूत होऊ शकतं। पण मला आज असं वाटतं की एकनाथ शिंदेची कुंडली पाहिल्यानंतर त्यांच्या पत्रिकेतल्या प्रथम स्थानाकडे जास्त आकर्षित आपण होऊ शकतो। त्यांच्या प्रथम स्थानामध्ये लग्न मकर आहे, आणि तिथं बुध, सूर्य आणि मंगळ बसलेला, मंगळ उच्चीचा आहे, आणि मंगळ उच्चीचा असल्यामुळे तो माणूस धडाडीचा आणि महत्वाकांक्षी आहे। सूर्य त्याच्यासोबत असल्यामुळे त्याचं प्रेझेंटेशन, कामाचं नियोजन एकदम परफेक्ट असणार आहे, आणि बुध तिथं असल्यामुळे बुद्धिचातुर्य आणि व्यावहारिकता याच्याचा जोड त्यांच्यामध्ये खूप चांगला आहे। त्याच्यामुळे ते वापस शिवसेनेकडे जायचा विचार करणार नाहीत आणि ते स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील। आता हा प्रश्न वेगळा आहे की धनुष्यबाण कोणाचा असेल, पण याच्यामध्ये मला असं वाटतं की हे पुढच्या 2.5 वर्षामध्ये ह्या शिंदे गट आणि भाजपचं जे सरकार आहे त्याला धक्का पोहोचणार नाही। हा थोडाफार त्रास होणार आहे, कारण शनी वक्री येणार आहे एकनाथ शिंदेला 12 जुलै। नक्कीच काय त्रास होणार नाही असं विजय चाटोरीकर म्हणतायत। वासुदेव सत्रे, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीचं पुढचं सगळं समीकरण असणार आहे, आणि जे आता मारटकरांनी म्हटलं, तुम्ही सहमत आहात की तुम्ही सहमत नाही आहात? नाही, मी पण सहमत आहे मारटकर आपलं चाटोरीकर सरांसोबत की जसं आता मारटकर सर म्हणाले की 99.99% की सगळे 75% शिवसैनिक परत येतील, त्याची शक्यता कमी आहे। आणि मी बघा जसं बोललो की ऑक्टोबर पर्यंत म्हणजे उद्धवजींची एकंदरीत पत्रिका पाहता, आता वर्णन सगळ्यांनीच केलं त्यामुळे वेळ न घालवता मी फक्त काय भाकीत आहेत ती सांगतो। तर आरोग्याच्या दृष्टीने आणि मनाच्या दृष्टीने उद्धवजी जे आहेत ते थोड्या प्रमाणात कमकुवत किंवा थकलेले राहतील, आणि त्यामुळे कदाचित ते पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना पूर्ण वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे कदाचित शिवसेना थोडी खचेल। पण हे नक्की आहे की म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की जेव्हा काँग्रेसमधनं पवार साहेबांनी राष्ट्रवादी वेगळी केली आणि काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 पक्ष निर्माण झालेत, कदाचित तसं सुद्धा होऊ शकतं की शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे खूप महत्त्वाचा सुद्धा मुद्दा होऊ शकतं। या बाबतीतच मला विचारायचं, पण तरी सुद्धा एक वेगळा मुद्दा की शरद पवारांच्या बाबतीमध्ये, जसं आता तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला, शरद पवारांना हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना गुरुस्थानी मानलं जातं म्हणा, किंवा त्यांना चाणक्य म्हटलं जातं म्हणा, अनेक विशेषणं पवारांच्या मागे लावली जातात। या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या 15-20 दिवसांमध्ये हे पवार गप्प असलेले आपण महाराष्ट्रानं बघितले। याचं कारण काय असावं,
संपूर्ण म्हणजे असं कुठेतरी वाटत होतं की पवार आत्ता काहीतरी करतील, पवार आत्ता काहीतरी करतील, कारण आलेली सत्ता आहे आणि ही आलेली सत्ता टिकवण्यासाठी पवार निश्चित काहीतरी करतील आणि काहीतरी समीकरणं बदलतील अशा पद्धतीचे अनेक भाकितं सुद्धा वर्तवली जात होती. अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, सोशल मीडियावरती चर्चा होत्या आणि पवारांकडे लक्ष होतं या सगळ्या गडबडीत सुद्धा की ते काय करतात. पण त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणता येईल का, आणि त्याच्या पाठीमागं कारण काय असावं? राजकुमार शर्मा सर, तुम्हाला काय वाटतं? देखिए, यहाँ तक शरद पवार साहब की कुंडली की बात करते हैं तो डेफिनेटली 12/12/1940 बारामती में सुबह जन्म हुआ उनका, और इस वक्त उनकी कुंडली में बुध की महादशा के साथ में केतु लगे हुए हैं. आपने बोला कि उन्होंने कोई प्रयत्न नहीं किया. देखिए, पहले भी उन्होंने चाणक्य नीति, कौटिल्य नीति, सब तरह की नीतियां अपनाई और ये सरकार का गठन किया. इसके लिए मैं तो उनकी बुद्धि को प्रणाम करता हूं, सलाम करता हूं. मगर कुछ समय भाग्य जायते सर्वदा न पुरुषम न कौशलम. अगर भाग्य सही है तो ही आपकी चाल चलती है. क्यों नहीं किया उन्होंने? सब कुछ किया. ही वेंट टू मीट उद्धव जी फॉर मोर देन 2 times. उद्धव जी वेंट टू मीट हिम, उनको मिलने 3 बार गए. और कहीं ना कहीं अगर आप देखेंगे तो उन्होंने अपना प्रयत्न किया और उसी प्रयत्न के लिए ये लोग कोर्ट में गए. मगर कहीं ना कहीं उनके भाग्य में भी इस वक्त उनका पासा सही नहीं पलटा. इसलिए आगे आने वाले दिनों में मैं तो पवार साहब से तेच मला या प्रश्नातून खरं तर तेच विचारायचं होतं. राजकारणात त्यांनी काय केलं किंवा ते कशा पद्धतीने भेटत होते, काय करत होते, ते आपण सगळेजण पाहत होतो. भविष्य काय सांगतं? तुमच्या जे काही आराखडे आहेत, आपण मॅथ्स म्हणतो नेहमी ज्योतिषशास्त्राला, हे मॅथमॅटिक्स काय सांगतं की पवारांना हे या वेळेला का जमलं नसावं? काय वाटतं मारटकर सर? हे बघा, कुठली घटना होती त्यावेळेची ग्रहस्थिती कशी असेल याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ज्यावेळेला बंड झालं, आपण जे मगाशी सांगितलं की जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होतील, सत्तांतर होईल. याच्यामध्ये काय कारण होतं तर महाराष्ट्राच्या आत्ताच्या पौर्णिमाने अमावस्या जी पत्रिका झाली 14 जून आणि 29 जून, ह्या दोन्ही पत्रिकेमध्ये सत्तांतराचे योग होते आणि शरद पवार यांचा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रवी आहे. आता ही कालची जी अमावस्या झाली ही त्यांच्या 8व्या स्थानात झाली, तर उद्धव ठाकरेंच्या दशमात अमावस्या झाली. त्यामुळे त्यांच्या हातात काहीच राहिलं नाही. हा महिना जो होता त्यांच्यासाठी एवढा प्रतिकूल होता की त्यांनी काही केलं असतं तरी त्यांना त्याचा यश मिळालं नसतं. आणि इथं जो सत्तांतराचा जो भाग होता हा मंगळ अर्शल राहू ह्या 3 ग्रहांनी याला पूर्णपणे सुरुंग लावला आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे ग्रहयोग त्याबरोबर त्याच वेळेला बलवान झालेले आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मी असं विधान केलं होतं, त्यावेळेला राजकुमार शर्मा पण होते, की उद्धव ठाकरेंचा धनुराशीत गुरु शनी असताना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असं आपण भाकीत केलं होतं. तेच आता काय झालं की यांच्या एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत मीन राशीमध्ये गुरु आहे आणि त्यांचा शनी हा कुंभ राशीमध्ये आहे. ज्यावेळेला हे ग्रह पुन्हा 58 वर्षांनी पुन्हा एकत्र आले त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हा खूप साम्य दोघांच्या पत्रिकेमधलं. उद्धव ठाकरे गुरु शनीच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले, तोच योग एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत चालून आला आणि त्याच वेळेला त्यांनी बरोबर बंड केलं. आणि ते मी हाच प्रश्न डॉक्टर विजय चाटोरीकर यांना विचारणार आहे की शरद पवारांचं जे राजकारण आहे, जे संपूर्ण महाराष्ट्र नेहमी बघतो आपण, महाविकास आघाडीच्या वेळेला कशा पद्धतीने सगळ्या घटना घडल्या आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याही वेळेला शरद पवारांना किंग मेकर म्हणून सगळ्यांनी वाहवा त्यांची केलेली होती. आत्ताच्या या संपूर्ण घडामोडीमध्ये शरद पवारांची हालचाल कुठे काही दिसली नाही. त्याला कारण काय असावं? मॅथमॅटिक्स काय सांगतं? तुमचं ज्ञान काय सांगतं? त्याचं कारण काय आहे? ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून जर शरद पवारांची पत्रिका पाहिली आणि वर्तमान स्थितीतली त्यांची पत्रिका जर पाहिली तर त्यांच्या सध्याच्या गोचरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये त्यांना चंद्र 4था चालू आहे, गुरु त्यांचा 12वा चालू आहे. त्याच्यामुळे काय असतं की बरेचदा मनासारख्या गोष्टी घडून येत नाहीत किंवा आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो त्यानुसार आपल्याला यश मिळत नसतं. किती माणूस किती जरी प्रगल्भ असला किंवा किती जरी अनुभवी असला तर कधी कधी ग्रहांची साथ मिळणं सुद्धा तेवढीच गरजेचं असतं. आणि यावेळेस त्यांना ती ग्रहांची साथ नव्हती आणि त्यासोबतच त्यांचा जो शनी आहे तो त्यांच्या लाभात आहे सध्याचा, आणि सध्याच्या वर्तमान स्थितीला 12वा गुरु हा फार मॅटर करतो. आणि उद्धव ठाकरेच्या कुंडलीमध्ये सुद्धा त्यांची पण, उद्धव ठाकरेची पण
नक्कीच खूप छान अशी माहिती आपण सगळ्यांपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा वासुदेव सत्रे यांच्याकडे जाणार आहे. शरद पवारांच्या बाबतीतलाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकताय. वासुदेव सत्रे, तुम्हाला काय वाटतं? बघा, त्यांची आता जी पत्रिका सांगितली तर असे जे लोक असतात चाणक्य ज्याला आपण म्हणतो, तर अशा वेळेस काय म्हटलं होतं की मौनम सर्वस्य साधयेत. अशा वेळेस मौन ठेवलेलंच बरं. कदाचित एकंदरीत त्यांना जो आता 12वा गुरु आहे पत्रिकेमध्ये, त्यावरनं हे पण म्हणता येईल की कदाचित ही वादळापूर्वीची तर शांतता नाही ना, बरोबर, हायवेवरची तर शांतता नाही. तर आणि काय असतं की आणि दुसरं हे आहे की पत्रिकेनुसार बघितलं तर ते खूप असं त्यावर बोलून किंवा जसं आपण बघतो इतर काही नेते खूप बोलतात आणि आपलं महत्व घालवतात, तर ते स्वतःचं महत्व घालवणार नाहीत. कारण त्यांना ते पण माहितीये की गतम न शोधचेत, गेलेल्याचा शोक करायचा नाही, भविष्यात जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करायचा नाही, आता वर्तमानात जे आहे त्याबद्दल विचार करायचा. हे एका उत्कृष्ट राजनेत्याचं म्हणजे आचरण असतं. त्यानुसारच ते सध्या तुर्तास वागतायत. आणखीन एका नेत्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे आणि ते नेते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. संपूर्ण काळ पुन्हा एकदा जर आपण मागचा 15-20 दिवसांचा बघितला तर राज ठाकरे सुद्धा आपल्याला कुठेच चित्रात दिसले नाहीत. आज राज ठाकरेंचे जे मनसे सैनिक आहेत हे म्हणतायत की उद्धव ठाकरेंचं जे झालं त्याच्या बाबतीत आम्हाला कोणत्याही पद्धतीचं दुःख नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं आम्हाला काहीही वाटत नाही. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलंय आणि त्यांनी अलर्ट सुद्धा केलंय एकनाथ शिंदेंना की आता निदान तुम्ही तरी सावरा, तुम्ही गाफील राहू नका, बेफिकीर राहू नका, असं राज ठाकरे म्हणतायत. पण पुढच्या काळामध्ये राज ठाकरेंची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची राहील का? काय वाटतं राजकुमार शर्मा सर? 14/6/1968 यानी 68 मकर राशि, उनका नाम जो है वो मकर राशि पे नहीं है, और वृश्चिक लग्न, अर्धकाल सर्प और से बहुत सी ऐसी कुंडली में ऐसे बहुत से कारण हैं जिनकी वजह से नवनिर्माण सेना को 13 विधायक मिलने के बाद भी एक पर टिके रहे. इस वक्त उनकी कुंडली में शनि की महादशा शुरू है 18/8/2011 से, और शनि जैसे इन्होंने बोला कि 12 तारीख को वापिस मकर राशि में आकर वक्री हो जाएगा. एक बात ध्यान से सुन लीजिए, शनि जैसे मेरे बाजू में बैठे आचार्य जी ने बोला कि न्यायाधीश है, विश्व का सबसे बड़ा न्यायाधीश शनि है. मैं राज ठाकरे को अगले 3 से 6 महीनों के अंदर अंदर वापस महाराष्ट्र की राजनीति में इस तरह सक्रिय होते हुए देख रहा हूं, क्योंकि बीएमसी के इलेक्शन आ रहे हैं. कहीं ना कहीं उन्होंने अपने विधायक को इन शिंदे गुट के साथ जरूर भेज दिया, मगर कहीं ना कहीं मातृश्री के दरवाजे आज भी राज ठाकरे के लिए खुले हैं. आगे आने वाले दिनों में मुझे ये लगता है उद्धव और राज की कुंडली का अगर मैं कंपैटिबिलिटी चार्ट बनाऊं, जितनी भी आज तक दुविधाएं रही हैं उनको सबको दूर करके वापिस उद्धव ठाकरे जो है राज ठाकरे के साथ में काम कर सकते हैं, और महाराष्ट्र निर्माण सेना का, नवनिर्माण सेना का राजकुमार जी, आपने कदाचित महाराष्ट्र की जो मन की बात है वो मन की बात छेडी है. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही इच्छा शिवसैनिकांची सुद्धा असू शकते, मनसैनिकांची सुद्धा असू शकते. जसं मत आता यांनी वर्तवलंय हा एक मुद्दा खरं तर वेगळा आहे, पण तो आला या चर्चेच्या निमित्तानं, त्याच्यावरती आपण बोलूया. डॉक्टर विजय चाटोरीकर, आपल्याला काय वाटतं की भविष्यात आज जे काही सगळं घडलेलं आहे त्यावरून असं आपल्याला कुठे वाटतं का की मातोश्रीला सावरण्याकरता म्हणून का होईना पण राज ठाकरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जातील, किंवा शिवसेनेचं जे काही अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ते प्रश्नचिन्ह पुसण्याकरता म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरेंपर्यंत येतील? तुम्हाला काय वाटतं? महत्वाची गोष्ट की सगळ्या महाराष्ट्रांची इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं. पण या दोघांची कुंडली जेव्हा मी पाहतो, जसं आता त्यांनी सांगितलं की दोघांनी, पण एक दोघांमध्ये एक फरक खूप महत्वाचा आहे की राज ठाकरेची मकर रास आहे आणि उद्धव ठाकरेची सिंह रास आहे. याच्यामध्ये प्रीती षडाष्टक योग येत असतो. त्याच्यामुळे काय होतं की प्रीती षडाष्टक योगामध्ये काय असतं की ते तुझं माझं जमना तुझ्याशिवाय कर्मना असा एक स्वभाव असतो की समोरासमोर आल्यानंतर वादविवाद होतात आणि लांब गेल्यानंतर प्रेम उभाळून येतो, असं ज्याला म्हणतो आपण. अशा गोष्टी घडतात. त्यामुळे हे दोघं जण एकत्र येण्याची शक्यता मला तेवढीशी वाटत नाहीये. पण एवढं मात्र आहे की त्या पुढच्या भावी राजकारणामध्ये
राज ठाकरेचं जे राजकीय भवितव्य आहे ते खूप उंचावणार आहे. कारण 2024च्या इलेक्शन मध्ये विधानसभेचा विचार जर केला तर त्यावेळेला जर राज ठाकरे यांनी भाजप सोबत जर संगनमत केलं तर नक्कीच शिवसेनेपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मनसेला तिथे चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं अशी त्यांची पत्रिका सांगते. नक्कीच. रमणलाल शहा माझ्यासोबत आहेत साताऱ्याहून. रमणलाल शहा, तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हातात हात घालतील का भविष्य काळात? कारण राज ठाकरे अलीकडे भाजपच्या सोबत आहे, भाजपच्या बरोबर आहे. परवाच्या ज्या सगळ्या त्यांनी सभा घेतल्या त्याला भाजप लोकांचं पाठबळ होतं आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नजीकच्या काळात जवळ येण्याची शक्यता फार कमी आहे. ते भाजपच्या बरोबरच आहे आणि भाजपच्या बरोबर राहूनच शक्यतो काम करते. नक्कीच. सत्रे सर, तुम्हाला काय वाटतं? खरं तर पत्रिकेवरून, दोघांच्याही पत्रिकेवरून मी हा सल्ला देईल की दोघांनी एकत्र यावं. कारण म्हण आहे की सल्ला लेना भाई की चाहे उसमें बैर हो. सल्ला जी आहे ती नेहमी भावाचाच सल्ला घेतला पाहिजे, त्यात वैरत्व असलं तरीही. पण एकंदरीत जे आता जसं चाटोरीकर सर बोललेत की दोघांमध्ये प्रीती षडाष्टक योग आहे आणि तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना. पण काय असेल की यापेक्षा जास्त गरज जी आहे ती उद्धवजींना आहे राज ठाकरेंना जवळ करायची. कारण त्यांना आत्ता आहे 8वा गुरु आणि साधारण नोव्हेंबर नंतर 9वा गुरु येतोय. गुरुबल पण त्यांना येत आहे आणि राज ठाकरेंना आता आहे 3रा गुरु, त्यांना येईल 4था गुरु, जो की तो थोडा अनिष्ट राहील. त्यावेळेस असं होईल की तुला पण माझी गरज आहे आणि मला पण तुझी गरज आहे, दोघे एकमेकांच्या साच्यात व्यवस्थित बसतील. पण सल्ला हा आहे की नोव्हेंबरच्या आधी राजसाहेबांनी आपल्या भावाला सपोर्ट द्यावा आणि नोव्हेंबर नंतर उद्धवजींनी आपल्या भावाला सपोर्ट द्यावा. ज्याचे चान्सेस आहेत की नोव्हेंबर नंतर सर्वसाधारण दोघं एकत्र येतील. पण तोपर्यंत वेळ गेलेली असेल, कॉर्पोरेशनचे इलेक्शन जे आहेत ते संपलेले असतील. नक्कीच. नवं सरकार नवं भविष्य या चर्चेमध्ये आपण सगळेजण आहोत. खूप महत्त्वाचा विषय. खरं तर सरकारमधला जो काही सत्तांतराचा पाठ आपण आणि सत्तांतराचं नाट्य आपण कालपासून सगळेजण पाहतोय, खरं तर गेल्या 15-20 दिवसांपासून पाहतोय, त्याच्यावरती मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातले जे सगळे वरच्या फळीतले राजकीय नेते आहेत त्यांच्या कुंडल्या आत्ता काय सांगतायत, भविष्यात काय घडणार आहे, महाराष्ट्राच्या कुंडलीत काय घडणार आहे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण आता अनेक राजकीय नेत्यांच्या कुंडल्या तपासून बघितल्या, काय होणार आहे पुढच्या काळामध्ये ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आता आणखीन एक महत्त्वाच्या नेत्याविषयी मी विचारणार आहे या सगळ्यांना, आणि ते नेते आहेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत. संजय राऊतांबद्दल जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर संजय राऊतांचे नाव हे दररोज प्रत्येक टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतो. अनेक पद्धतीनं संजय राऊतांना बोली लावली जाते. आज जी काही शिवसेनेची अवस्था आहे ती संजय राऊतांमुळे झाली असं सुद्धा भाष्य आपण सोशल मीडियावर पाहतो, वृत्तपत्रांमध्ये पाहतो, टीव्ही माध्यमामध्ये पाहतो आणि अशा पद्धतीची चर्चा सगळीकडे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो. राजकुमार शर्मा यांना मी हा प्रश्न विचारतोय की सर, तुम्हाला काय वाटतं, संजय राऊत यांच्यामुळे हे सगळं घडलंय? त्यांची पत्रिका काय सांगते? देखिए, ऐसा है, मकर राशि के साथ में उनकी बुध की महादशा लगी हुई है. 2 बातें ध्यान रखिए कि कोई किसी को नहीं मारता, अपना अपना भाग्य होता है. उसका भाग्य अच्छा है तो वो राजा बन जाता है, किसका भाग्य खराब है तो वो रंक बन जाता है. इसलिए संजय राउत को किसी भी तरह का आरोप लगाना, हम लोग कुंडली की बात करने बैठे हैं, राजनीति के अंदर आरोप प्रत्यारोप जीवन भर चलते रहेंगे. यहाँ पर इनकी बुध की महादशा लगी है और बुध इनका 8वें घर में शुक्र और सूर्य के साथ में, शुक्र और सूर्य, देखिए वाणी अच्छी है, बुध और सूर्य साथ में, शुक्र जो है हे मुकुंद मृणालाभम दैत्यानाम परमम गुरु, दैत्यानाम परम मतलब साथ में बुध के बैठा हुआ है. इसलिए बुध यहाँ पर कहीं ना कहीं नीच हो जाता है. जो बोलना होता है वो बोल नहीं पाते और जो नहीं बोलना होता वो बोल पाते हैं. इस वक्त अगर उनकी कुंडली के ऊपर मैं भविष्यवाणी करूं टू कट इट शॉर्ट, डेफिनेटली संजय जो हैं आज ईडी की चौकसी के लिए गए हैं. अगले 1.5 से 2 महीने में उनको कहीं ना कहीं कारावास का मुंह भी देखना पड़ सकता है, यानी जेल भी जाना पड़ सकता है. अगले 3 से 4 महीने संजय राऊत के लिए बहुत अच्छे नहीं हैं. डॉक्टर विजय चाटोरीकर, तुम्हाला काय वाटतं, संजय राऊतांना पुढच्या काही काळामध्ये तुरुंगात जावं लागू शकतं असं आता राजकुमार शर्मा म्हणतायत? निश्चितपणे आता मारटकर सर सुद्धा पुण्यातून आपल्याबरोबर आहेत. विजय चाटोरीकर यांच्याबरोबरचा संपर्क तुटलाय. मारटकर सर, तुम्हाला काय वाटतं, आत्ता जे सर म्हणतायत की आता ईडीची चौकशी आहे आणि पुढच्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये संजय राऊतांवरती तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते, काय वाटतंय?
हां, त्यापूर्वी जरा थोडंसं मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत. बोला. आपण आता उद्धव ठाकरे यांची सिंह रास आहे आणि राज ठाकरेंची मकर रास आहे. तर काही लोकांनी ते प्रीती सराष्टक म्हणले, ते जरा थोडंसं गडबड होतीये, कारण हा मृत्यू सराष्टक योग आहे. एकदम त्या ठिकाणी आदिशत्रू म्हणतो आपण, तसा प्रकारचा योग आहे. आणि मकर रास ही बऱ्यापैकी एकला चलोरी अशी रास आहे. राज ठाकरे हे पुढे सुद्धा एकटे राहतील अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता अजिबात मला दिसत नाहीये. आता आपण संजय राऊतांच्या बद्दल जर बोललो तर त्यांची मकर रास आहे, वृश्चिक राशीत त्यांचं लग्न आहे. ते याच्यामध्ये आत्ता मकर राशीमध्ये येणारा जो शनी आहे 12 जुलैपासून वक्री होऊन, हा त्यांना त्रासदायक ठरू शकतो एवढं आपण सांगूयात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना तुरुंगवास होईलच हे आपण आता सांगता येणार नाही, परंतु त्यांना कायदेशीर कटकटीचा सामना पुढच्या ऑक्टोबरपर्यंत करावा लागेल अशी ग्रहस्थिती निश्चितपणे दिसते. नक्कीच खूप छान अशी आपली चर्चा आजची नवं सरकार नवं भविष्य या विषयाच्या माध्यमातून आपण बोलण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर हे सगळे ठोकताळे असतात. आपण कालच सगळ्यांनी बघितलं की ठोकताळ्यांवरती जाऊन सुद्धा राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे काल संपूर्ण महाराष्ट्रानं, संपूर्ण राजकीय वर्तुळानं अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता जी काही चर्चा आपण घडली हे सगळे ठोकताळे आहेत. भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार आहे, शिवसेनेच्या नशिबात पुढच्या काळामध्ये काय लिहिलंय, महाविकास आघाडीचं काय होईल, एकनाथ शिंदे हे कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं हे सगळं राजकारण आहे ते हँडल करणार आहेत, देवेंद्र फडणवीसांकडे रिमोट कंट्रोल आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित भविष्यातल्या सगळ्या घडामोडींमधून आपल्याला मिळू शकतील. मी सगळ्या पाहुण्यांचे आभार मानतो की तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, प्रश्नांची उत्तर दिली आणि भविष्यामधली जी काही शक्यता आहे ती तुम्ही सांगितलेली आहे. कदाचित आपल्याला बघणारे जे आपले सगळे प्रेक्षक वर्ग आहेत ती या सगळ्याची नोंद निश्चितपणाने घेणार. तुम्ही धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल.